जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज माननीय राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली मी सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड व तसेच माझे 2 सहकारी पदाधिकारी बसलेले आहोत। आमचा दिवस तिसरा आहे। विषय आमचा असा आहे की वन विभाग ते गोडवली चौक आहे यामध्ये रुंदीकरण रस्त्याचे चालू आहे, परंतु याच्यामध्ये कोटेशननुसार 100% काम केलेलं नसणार आहे। कारण की तुम्ही बघू शकता हे जे चित्र जे आहे हा भला मोठा ढीग आहे। जसं आपण सोनगावमध्ये कचऱ्याचे ढीग बघतो असं आम्हाला वाटत आहे की तोच कचऱ्याचा ढीग आणून रस्ता प्लेन केलेला आहे असं मला दिसत आहे। कचरा आणि माती दोन्ही मिक्स करून त्यांनी ठेवलेला हातारलेला आहे आणि या कंपनीचं नाव एस कंस्ट्रक्शन आहे व त्याला खत पाणी घालणारे PWDचे उपअभियंता आंबेकर साहेब आहेत। आज 5 ते 7 महिन्यापूर्वी यांची फलटणला बदली झाली। अचानक ते परत साताऱ्यामध्ये उपअभियंतामध्ये कसे काय आले? आजच आम्ही निवेदन दिलेलं आहे माननीय कलेक्टर साहेबांना की अशा कॉन्ट्रॅक्टदारांना जर असे अधिकारी परत येऊन जर खत पाणी घालत असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? यासाठी या आंबेकर साहेबाची मी तात्काळ बदली करण्यात यावी। कारण की या खुर्चीमध्ये चांगला अधिकारी जर बसला तर कॉन्ट्रॅक्टदार चांगल्या रस्त्याने चांगली कामं करत। पण जर अशा पद्धतीची माणसं जर 4-4, 5-5 वर्षापूर्वीची माणसं जर परत येऊन त्या खुर्चीवर बसत असली तर कॉन्ट्रॅक्टदार कसा काम करेल? 100% तो काम करणार नाही व्यवस्थित, का तर ह्यांचे मिलीभगत असती। आज तुम्ही मला दाखवा, आज तुम्ही PWमध्ये एक चक्कर मारली तर तुम्हाला 8-8, 9-9 फॉर्च्युनर दिसतील। म्हणजे ह्यांची काय कशा मोठ्या पद्धतीने षड्यंत्र नाही। आणि या गोष्टीची गांभीर्यता माननीय आमचे मंत्री साहेब बाबाराजे यांनी बी दखल घ्यावी। आज कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीनं बाबाराजे तुम्ही काम करताय ते तुम्ही नीट पाहावं। कारण की कचरा आणि मातीचा आम्ही बघितलेला आमच्याकडे ह्या व्हिडिओ आहेत। आम्ही समक्ष कार्यकर्ते घेऊन तिथे गेलो असता कचरा आणि रस्ता त्यांनी प्लेन केलेला आहे। त्यामुळे महाराज साहेबांना माझी आमच्या ऑल इंडिया पॅन्थर्स तर्फे मागणी अशी आहे की यामध्ये तुम्ही महाराज साहेब तुम्ही लक्ष घालावे। आणि या सातारा जनतेचं आम्ही मानणाऱ्या वर्ग आहोत, मायबाप आहे तुम्ही आमचे, त्यामुळं तुम्ही लक्ष जातीने घाला। आणि या 3 दिवस झालेले आहेत आणि तात्काळ त्या आंबेकराची बदली करा। याशिवाय कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित पद्धतीने काम करणार नाही हे मी चॅलेंज देऊन सांगतो की रस्ता करायचा डांबरीकरण करायच्या अगोदर त्यांनी रुंदीकरण वाढवून मातीचा रस्ता प्लेन केलेला आहे। त्या प्लेन रस्त्यामध्ये मुरुम अजिबात नाही, नुसती माती आहे आणि कचरा आहे। आणि तेथील दुकानामध्ये जे दारू विक्री शेजारी आहे त्या दारू विक्रीच्या बाटल्या बी त्यांनी सपाट केलेल्या आहेत। म्हणजे या पद्धतीचे आमच्याकडे शूटिंग आहे। आणि आम्ही तिथे कामगार ज्यावेळेस तिथं काम करत होतो त्यांना आम्ही प्रश्न विचारला की बाबा ह्या पद्धतीचं कसं काय काम चालू आहे? तर तिथले कर्मचारी म्हणतात जे आम्हाला सांगितले ते आम्ही करतो। म्हणजे न्याय कुणाला मागायचा? यासाठी काम चालू असताना पहिलं आमचं आंदोलन चालू आहे की काम व्यवस्थित झालं पाहिजे। बाकी सर्व ते उकरा, सगळ्या गोष्टी परत करा आणि नव्यानं रस्ता चांगला करा। कारण की सातारकरांचा तो मोठा मार्ग आहे हायवेला जाणारा। उद्या कोणत्याही गोष्टीची अडचण नको। एक्साईज कार्यालय तिथं आहे, वन विभाग कार्यालय तिथं आहे, यामुळे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे। जर अधिकारी खत पाणी घालत असतील तर तो संबंधित कॉन्ट्रॅक्टर काम व्यवस्थित करणार नाही। यासाठी लक्ष घातलंच पाहिजे आपण।